नमस्कार म्हणजे सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. मिनी ब्लॉगचं चॅलेंज नाही आहे, पण मिनी ब्लॉग आता कंटिन्यू तुम्हाला बघायला भेटतील. चला आता जाऊया चाळीमध्ये, कारण की मला झोपेत नाही, या पोराने झोपेतून उठवलं आहे. कारण की हा चाळीचा कंदील जो आहे ना आपला अवली चाळीचा, तो आता बांधायला घ्यायचा होता. पाण्याची सर्व तयारी झाली होती, इलेक्ट्रिकचे बल्ब वगैरे सर्व आलेले आहेत. आर्यन, स्मित, स्वरा, इकडे आहे निवेद, सार्थक, अशी पोरं सगळी साईटली जमली होती. निवेदचा काहीतरी लपडा झालाच होता, तेहीसुद्धा झोपेतनं उठला होता. स्मितने कंदीलचं सर्व बांधायला वगैरे घेतलं आणि लहानांप्रमाणेच मोठेसुद्धा आमच्या पोरांना सगळे एकत्र असतातच या सर्व सणासुदीला. आणि आकाशामध्ये थोडं बघितलं, घारी फिरायला लागले होत्या. पोरांना बोललं जरा थांबा, आज काहीतरी गडबड वाटते, कारण की संध्याकाळी जोरदार आमच्या भांडूपमध्ये पावसाची सर आलेली आहे. रात्री पप्पांनी ऑफिसवरून त्यांना दिवाळीचं गिफ्ट भेटलेलं आहे, ते काय नंतर बघायला दाखवेन. असं मला हेल्मेट घेतला, गाडी काढली आणि आज रस्ता थोडा खालीच होता म्हणून निघालो ऑफिसला सुसाट. पार्किंगमध्ये पोहोचलो, ऑफिसच्या गाडी लावली. ऑफिसच्या बाहेर मोठा कंदील लागला होता, गणपती बाप्पाच्या पाया पडलो. रात्री काम करता करता बघायला इकडे आमच्यासुद्धा ऑफिसमध्ये डेकोरेशनची तयारी चालू झालेली. फंक्शन आहे, सगळ्यांना दाखवेन. पंकज दादा आला चाय घेऊन. चायसाठी आपलं नवीन कॉफीचा मग आलेलं आहे. कॉफी पिऊन थोडं बाहेर मस्त की फेरफटका मारायचा. रोजचं हे शेड्यूल झालेलं आहे. थोडं 1-1.5 वाजता बाहेर 5-1 मिनटाचा फेरफटका मारत असतो. सकाळी पुन्हा एकदा 4:15 वाजता पुन्हा एकदा आपली चाय आलेली आहे. आणि भरपूर जणांना प्रश्न पडला असेल की आपले ते जुने USA इंडियाचे घड्या कुठे आहेत, तर ते घड्या आहेत, गेलेले नाही आहेत, ते आपल्या रिसेप्शन काउंटरला लागलेले आहेत. पुन्हा एकदा चहा पीत सकाळी ऑफिसचं काम संपवलं. 5:45 घराकडे निघालो. घरी निघता आज थोडं काम होतं, ते आटपून गाडी काढली. काम आटपून आपल्याला घरी जायचं होतं. घरी आलं वगैरे जायचं सुद्धा पोरांनी कंदील आणून दिला होता. हा सुद्धा लावू. चला भेटू पुढच्या मिनी ब्लॉगला.